आपण कधी विचार केलाय का, आपण ज्या श्वासाने जगतो, ज्या देहाने चालतो, ज्या संस्कारांनी घडलो, त्यामागे आपल्या पूर्वजांचं योगदान किती मोठं आहे। आपण आपल्या मुळाला विसरलो तर आपण कोण आहोत हेच विसरतो। याच मुळाशी आपली नाळ जोडणारा पितृश्राद्ध। नमस्कार, मी प्रियंका, सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। सगळ्यात पहिले पितृश्राद्ध यामागे काय कथा आहे ती जाणून घेऊया। तर ही महाभारतातली कथा आहे कर्णाची। कर्ण मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचला। त्याला सोने हिऱ्यांचे डोंगर मिळाले, पण खायला अन्नाचा कणही नव्हता। त्याने देवांना विचारलं, मी आयुष्यभर दानधर्म केला, हजारो लोकांना मदत केली, तरी मला अन्न का नाही मिळालं। तेव्हा उत्तर आलं, तू सोनं चांदी दिलंस, पण कधीही आपल्या पूर्वजांना अन्नाचं दान केलं नाहीस म्हणून। हे ऐकल्यावर कर्णाला जाणीव झाली आणि त्याने पृथ्वीवर परत येऊन पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध विधी सुरू केले। आणि तेव्हापासून श्राद्ध ही परंपरा लोकांमध्ये रुजली अशी मान्यता आहे। तर याचं आध्यात्मिक महत्त्व असं आहे की श्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धेने केलेलं कर्म। हा केवळ विधी नाही, तर आध्यात्मिक कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे। आपल्या धर्मशास्त्रानुसार आपल्यावर 3 ऋण आहेत। पहिलं देव ऋण, म्हणजे निसर्ग, देव, विश्वाप्रती आपलं असलेलं कर्तव्य। दुसरं ऋषी ऋण, म्हणजे ज्ञान देणाऱ्यांप्रती आपलं असलेलं कर्तव्य। आणि तिसरं पितृ ऋण, आई वडील व पूर्वजांप्रती आपलं असलेलं कर्तव्य। तेव्हा श्राद्ध केल्याने आपण हे पितृ ऋण फेडत असतो। आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचं तर आत्मा कधी मरत नाही, तो ऊर्जा आहे। श्राद्धाच्या काळात मंत्रोच्चार, प्रार्थना आणि अन्नदानाने ही ऊर्जा शांत होते। आपले पूर्वज आपल्या आठवणींनी तृप्त होतात आणि आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात। आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो, पितृश्राद्धाची सुरुवात नेमकी कधी झाली? तर श्राद्ध परंपरेचा उगम खूप प्राचीन आहे। ऋग्वेदात पितृमेध्य या नावाने पूर्वजांसाठी अर्पणाचे मंत्र आहेत। यमराज स्वतः म्हणाले होते की भाद्रपद पौर्णिमेनंतरच्या 15 दिवसात आत्मे पृथ्वीवर येतात, त्यामुळे हा काळ पितृपक्ष म्हणून मानला गेला। राजा अंबरीश, युधिष्ठिर यांसारख्या राजांनी श्राद्धाला व्यवस्थित स्वरूप दिलं। म्हणजे श्राद्ध ही फक्त प्रथा नाहीये, तर हजारो वर्षांची वैदिक परंपरा आणि आध्यात्मिक साधना आहे। आता काहींना प्रश्न पडेल, आपण दिलेलं अन्न पूर्वज खातात का? खरं तर अन्नदानाचा अर्थ आहे पक्ष्यांना, प्राण्यांना, गरिबांना अन्न देणं। यातून समाजात अन्नाची गरज भागते आणि दयाळूपणा वाढतो। आध्यात्मिक पातळीवर मात्र आपली श्रद्धा हीच खरी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते असं शास्त्र सांगतं। पितृश्राद्ध हा फक्त विधी नाही, तो एक आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यात आपण आपल्या मुळाशी जोडतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या पिढ्यांना संस्कार देतो। जगातली खरी संपत्ती म्हणजे पैसा नव्हे, तर पूर्वजांचे आशीर्वाद, आणि हे आशीर्वाद मिळवण्याचा सुंदर मार्ग म्हणजे पितृश्राद्ध। म्हणून या पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांना आठवूया, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करूया, कारण ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांचं स्मरण हे खरं अध्यात्म। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।